चला तर जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे अतिशय मोठी सुवर्ण संधी माजी सैनिकासाठी आहे असं आपण म्हणू शकतो. इथं तर व्यवस्थित रितसर ऍडव्हर्टाइजमेंट काय आहे हे पहिल्यांदा बघून घ्या. तर पहिल्यांदा जर आपण पाहायचं झालं तर ऍड साठी बॅच आहे, व्यवस्थित बॅच आहे. या बॅचच्या माध्यमातून अभ्यास केला तर ही परीक्षा तुम्ही डेफिनेट तिथं पास होऊ शकताय, त्यामध्ये काही शंका नाही. आता बघा यामध्ये जर पाहायचं झालं तर काय आहे, सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक अर्थात क्लेरिकलच्या जागा आहेत गट क च्या. ह्यामध्ये आपण पाहतो की फॉर्म जो भरायचा आहे तो www.mahasainik.महाराष्ट्र.gov.in. बघा ही वेबसाईट नीट लक्षात घ्या, mahasainik.महाराष्ट्र.gov.in ह्यावरती क्लिक करायचं. इथं फॉर्म सुरू झालेला आहे, इथं जाऊन तो तुम्ही अर्ज तुमचा भरू शकता या वेबसाईट वरती. आता यामध्ये बघा ही परीक्षा TCS कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. कोणत्या कंपनी मार्फत? TCS. आता ह्याच्या जर तारखा पाहायच्या झाल्या तर अर्ज भरायची जी सुरुवात आहे हे 14 ऑक्टोबर पासून सुरू होईल ते 5 नोव्हेंबर, म्हणजे जवळजवळ 20 दिवस अर्ज करायचा आहे. 14 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर. पेमेंट त्याच साईटवर करायचं आहे. ह्यामध्ये जर पाहायचं झालं तर एकूण 72 पद आहेत. ह्यामध्ये ओपन साठी 10 आणि बाकी मग इतर कॅटेगरीसाठी अशी पद आहेत. टोटल 72 पदाची हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं एक जागा अपंगासाठी आहे, फक्त एक जागा 40% अपंगत्व त्याच्यासाठी, बाकी त्यामध्ये तशी काय अट नाही. आता यामध्ये जर पाहायचं झालं तर वय, तर ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. पहिली अट आहे काय, 45 पेक्षा वय जास्त नसावं. दुसरी अट आहे की सशस्त्र दलामध्ये 15 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस नसावी. 15 वर्ष म्हणजे माजी सैनिक पेन्शन वगैरे लागू झालेलं असावं. तिसरी गोष्ट आहे की 10वी उत्तीर्ण कमीत कमी असावं. मॅक्सिमम किती चालतंय त्यामध्ये काही शंका नाही. आणि चौथं जे आहे ह्यामध्ये टायपिंगचा जो दर आहे, मराठी टायपिंग 30 शब्द अशा प्रकारचं असावं. आता यामध्ये टायपिंग नंतर सादर करता येतं का, तर यावर स्पष्ट सांगितलं नाही का. तर बाकी जर ऍड आपण पाहिल्या MPSCच्या वगैरे तर 2 वर्षानं जरी टायपिंग दिलं तरी जमतं. आता यामध्ये असा काही उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा एक्झॅक्ट फॉर्म भरताना काय अडचण आहे ते आल्यानंतर समजेल, परंतु ऍड मध्ये तर असं दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की लहान कुटुंब असलेलं प्रमाणपत्र म्हणजे 2005च्या आत जर या ठिकाणी आपण पाहतो किती मुलं असतील तरी चालतं. पण 2005 नंतर जर आपण पाहतो 3ऱ्या मुलाचा जन्म झाला असेल तर असं चालणार नाही. असं प्रमाणपत्र या ठिकाणी ह्याच वेबसाईट वरती आहे. तिथं जायचं, ते प्रमाणपत्र डाउनलोड करायचं, पेन न भरायचं, परत अपलोड करायचंय, असा विषय आहे तिथं. त्यानंतर बघा अर्ज सादर कालावधी वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे की ओपन साठी फी 1000 आहे आणि इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये फीज आहे. अशी ऍड आहे. जे जे पात्र आहेत त्या पात्र सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट बघून घ्या, नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होऊ शकतो. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.